राज्य सरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे। परदेशी समितीच्या अहवालामध्ये 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे। सरकारमधल्या सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे। तर अंतिम निर्णय होईपर्यंत लाभधारक शेतकऱ्यांची संख्या ही वाढणार आहे अशी देखील माहिती सूत्रांकडून कळते। कर्जमाफीसाठी 30 जूनची मुदत आहे, पण त्यापूर्वीच कर्जमाफी ही होऊ शकते अशी देखील माहिती समोर येते। शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर शेतकरी कर्जमाफी 25,000 कोटींची असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे आताची एक मोठी बातमी आपण पाहतोय। सरकारमधल्या सूत्रांनी एबीपी माझाला माहिती दिलेली आहे। परदेशी समितीच्या अहवालामध्ये 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळे यांच्याकडून। अभिषेक, काय नेमकी माहिती मिळतेय? एकूणच परदेशी समितीचा रिपोर्ट हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आलेला होता आणि त्यानंतर एकूण जो हा अहवाल होता यामधली आता आपल्या माहिती समोर येताना दिसत आहे। एकूणच शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न हे राज्य सरकार करू पाहत असल्याचं प्रकर्षानं दिसतं आहे। त्यामध्ये फडणवीस सरकारकडनं शेतकरी कर्जमाफीच्या तयारीत असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। एकूणच हा जो समितीचा अहवाल आहे यामध्ये जवळपास 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची शक्यता आहे। मात्र जो अंतिम निर्णय होईपर्यंत लाभधारक जी शेतकऱ्यांची संख्या आहे ती देखील वाढणार असल्याची माहिती आपल्याला सूत्रांच्या अहवालानं मिळत आहे। जवळपास 2 लाखांपर्यंतचं कर्ज हे शेतकऱ्यांचं माफ करणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे आणि जवळपास 25,000 कोटी रुपयांची तरतूद देखील राज्य सरकारकडनं या संदर्भात करावी लागणार आहे। नक्कीच, धन्यवाद अभिषेक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।